जळगावमधील वाढता उन्हाळा आणि उष्माघाताची शक्यता लक्षात घेता जळगाव शहरातील व परिसरातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या शहराचे लाडके आमदार राजूमामा भोळे व शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय यांच्या वतीने हा रुग्णांकरिता उष्माघात प्रतिबंधक होमिओपॅथिक औषधींचा मोफत वितरण या ठिकाणी सलग 5 दिवस करण्यात येणार आहे व त्यानंतर देखील आमच्या शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या ओपीडी मध्ये म्हणजे शिरसोली येथील गुलाबराव देवकर कॅम्पस मध्ये त्याचप्रमाणे गायत्री मंदिर विसंजीनगर येथील ओपीडी मध्ये याचे मोफत वितरण सलग उन्हाळ्यात सुरू असणार आहे। मी जळगावच्या तमाम नागरिकांना व गरजूंना अशी आवाहन करतो की त्यांनी या मोफत औषधींचा लाभ घ्यावा व त्याचबरोबर प्रतिबंधात्मक औषधांसोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे। जसे आमदार साहेबांनी आता सांगितले की आपण रुमाल बांधला पाहिजे, उन्हामध्ये अनावश्यक जाणं टाळलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी पाळून त्यासोबत एक टेकू म्हणून होमिओपॅथिक औषधी या तुम्हाला साथ देतील। तर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून ते तुम्हाला यात मदत करतील। तर मी सर्व नागरिकांना पुन्हा आवाहन करतो की गरजू नागरिकांनी सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा। मी डॉक्टर पराग भागवत, अधिष्ठाता गव्हर्नमेंट होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय जळगाव। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भोवनी सर्वांना आवाहन केलंय की उन्हाळ्याची काळजी घ्या। त्यामध्ये आज होमिओपॅथी कॉलेजच्या माध्यमातून आज तिथले डीन असतील, डॉक्टर सर्व त्यांचे डॉक्टर सहकारी खरं लोकांसाठी मला वाटतं आज होमिओपॅथीची औषधी दिल्या जात आहे। जे कष्टकरू लोक आहे व त्याच्यामध्ये जे उन्हामध्ये रिक्षावाले असतील, हमाला असतील, जे भाजीपाला विकणारे असतील, या सर्व लोकांनी काळजी घेण्यासाठी आज इथे औषधी आम्ही कुठल्याही मूल्य न घेता देतोय। त्यांना हँडवल्स देतोय की कशी काळजी घेतली पाहिजे उन्हामध्ये आणि त्यांना सर्व डॉक्टर्स आमचे समजून सांगताय की आपण काय काय काळजी घ्यावी। त्याच्यामुळे आम्ही लोकांना आवाहन करतो की आपण सर्वांनीच म्हणजे रिक्षा चालक पासून तर भाजीपाला विक्रेते असतील, सर्व मेडेवाले असतील, जे उन्हामध्ये सतत काम करतात अशा लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। एक तर जास्त पाणी प्या, रुमाल बांधा डोक्याला कानाला आणि या औषधीचा मला वाटतं आपण सर्वांनी उपयोग करून घ्यावा असं सर्वांना आवाहन करतो। पुन्हा आमचे मुख्यमंत्री कलेक्टर साहेब नामदार गिरीश भाऊ व सर्व डॉक्टरांचा पुन्हा धन्यवाद देतो की त्यांनी या उन्हाळ्यामध्ये सर्व लोकांची काळजी घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। तर पाणी आपण पहिले तर उन्हात जर आपल्याला बाहेर काम नसेल तर आपण फिरणं टाळलं पाहिजे आणि दुसरं जास्त पाणी पिणं किंवा रुमाल बांधणं याची काळजी घेतली गेली पाहिजे। आणि पर्यावरणासाठी सर्वांनीच आता एक आपल्याला काही जे संकट येतात ते संधी घेऊन येतात। मला वाटतं या पर्यावरणासाठी आपण जास्तीत जास्त येणाऱ्या पावसामध्ये वृक्ष सर्वांनी लावले पाहिजे। आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात एक पेड माँ के नाम, सर्वांनी एक झाड आपल्या आईच्या नावाने लावा जगवा या पर्यावरणासाठी आणि उन्हाचं टेम्परेचर कमी करण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते। आणि पुन्हा ज्याला जे शक्य असेल की बाबा जिथे आपल्याला पाण्याचा वापर फवारणी करण्यासारखा असेल महापालिका सुद्धा त्यांचा प्रयत्न करत राहील, पण आपण स्वतःची काळजी घेण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला गेला पाहिजे।